मोदींनी बाजी पलटवली आहे. मोदींनी निवडणुकींचं वारं रोखलंय आणि त्या रोखलेल्या वाऱ्याला पुन्हा एकदा भाजपच्या अश्वमेध विजयांची दिशा दिलेली आहे. हो, नक्कीच भारतीय जनता पार्टीचं निवडणुकीचा विजयी रथ तिसऱ्यांदा रोखणं कुणालाही अशक्य होणार आहे, एवढं मात्र नक्की. विश्लेषण करण्यासाठी मी आलेलो आहे. नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणाला लाभलेलं असं व्यक्तिमत्व, अत्यंत कष्ट, अत्यंत मेहनत, शिकण्याची सवय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेलं हे व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांना निवडणुकीमध्ये रोखणं अतिशय अशक्य बनलेलं आहे. मग ते काँग्रेसला असेल किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षाला असेल. असं म्हणतात, नेता तो असतो जो हारी हुई बाजी को भी विजय में पलट दे. आणि तो विजयाची बाजी पलटवण्यास कारणीभूत ठरतात मोदींच्या महाप्रलय अशा मॅरेथॉन सभा. कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, माळशिरस असेल, आत्ता सध्या चालू असलेली धाराशिवमधली सभा असेल, अशा आत्ता काल झालेली नुकतीच पुण्यामधली सभा असेल. सतत मॅरेथॉन सभेमुळे महाराष्ट्रामध्ये जे काही भारतीय जनता पार्टीवर ते नॅरेशन तयार झालं होतं, त्या नॅरेशनला एक चुटकी में बदल दे, एक चुटकी में बदलते ओ है मोदी, अशा पद्धतीचं नॅरेशन, नवीन नॅरेशन सेट करण्यामध्ये नरेंद्र मोदी यशस्वी ठरत आहेत. सतत दिवसागणिक दिवस सभा घेत घेत महाराष्ट्रामध्ये गेम चेंजिंग अशा पद्धतीची एक निर्णायक टप्प्यातील खेळी नरेंद्र मोदी खेळत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रामध्ये जो काही सत्ता स्थापनेची बंड झाली, पहिल्यांदा शिंदेची 40 आमदाराची टीम शिवसेनेतून बाहेर पडली आणि सत्ता स्थापन केली. त्यांच्या पाठोपाठच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांचे 40 आमदार बाहेर पडले आणि तेही महायुतीला जाऊन मिळाले. आणि या महाराष्ट्रामध्ये सहानुभूती सुटली. महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीविषयीचं नाही म्हटलं तरी नॅरेटिव्ह निगेटिव्ह झालं होतं. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला किंवा कार्यपद्धतीला विरोध झाला होता, हे कोणीही नाकारून चालणार नाही. मग ईडीचा वापर असेल, CBI असेल, त्याचबरोबर पैशांच्या काही गोष्टी असेल, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी भारतीय जनता पार्टी वाईट पद्धतीने करते, अशा पद्धतीचा आक्षेप काही विरोधातील नेत्यांनी केलेला होता. आणि त्याच नॅरेशनला बदलण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक सहानुभूतीवरून थेट विकास असेल, हिंदुत्व असेल, या मुद्द्यावरती नेऊन ठेवलेले आहे. त्या पद्धतीचं जे बंड झालं होतं, ज्या पद्धतीचे आमदार फुटले होते, तो मुद्दा बाहेर सोडला आणि नरेंद्र मोदी यांनी सभेच्या माध्यमातून थेट हिंदुत्व असेल, हिंदू धर्मातील देवदेवता असतील, हिंदूंचे आराध्य देवस्थे असतील आणि त्याचबरोबर विकासाचं विजन असेल, थेट या वाटेवरती भारतीय जनता पार्टीच्या प्रचार यंत्रणेला नेऊन ठेवले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण नरेंद्र मोदी यांनी कालच्या सभेमध्ये किंवा आजच्या सभेमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाळूमामा असेल किंवा हर हर महादेवची घोषणा बाळूमामाच्या नावानं सांगवलं, ह्या घोषणा महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेला, धार्मिक भावनेला हात घालणारे आहेत. आणि या पद्धतीतून ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी भाषणातून हिप्नोटाईज करतायत, हा हिप्नोटिझम महाराष्ट्रामधील सर्व काही जुनं चित्र, जुनं नॅरेशन बदलण्यास सक्षम आहे असं मला वाटतं. सद्यस्थितीला महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा आणि निवडणुकीच्या प्रचाराला वेग, हा वेग भारतीय जनता पार्टीचा प्रचंड पटीनं वाढलेला आहे म्हटलं तर वावरून चालणार नाही. कालच्या पुण्याच्या सभेनंतर नरेंद्र मोदी यांनी मराठी न्यूज मीडियाला ज्या पद्धतीची इंटरव्ह्यू दिली, त्या इंटरव्ह्यूनंतर नरेंद्र मोदी प्रसारमाध्यमांना आपल्या मुलाखती देत नाहीत अशा म्हणणाऱ्या अनेक जणांच्या तोंडावरती खऱ्या अर्थानं चिकटपट्टी लावण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि तो सुद्धा नॅरेशन महाराष्ट्रामधील मतदानाच्या रूपानं उमटवू शकते, हे कोणी नाकारून चालणार नाही. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 2 टर्ममध्ये अत्यंत मोजक्याच, हाताच्या बोटावर मोजते इतकीच त्या ठिकाणी इंटरव्ह्यूज दिले. त्यामध्ये कोणत्या प्रकारचा मराठी मीडियाला सुद्धा त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला नव्हता. परंतु काल ज्या पद्धतीने 3 जणांनी, 3 मराठी रिपोर्टर्सनी नरेंद्र मोदी यांची त्या ठिकाणी मुलाखत घेतली आणि दिलखुलास अशा प्रश्नाची उत्तरं दिली, त्यामुळं महाराष्ट्रामधील जे काही जुनं निगेटिव्ह चित्र होतं, भारतीय जनता पार्टीसाठी जे नकारात्मक चित्र होतं, ते त्यांनी सकारात्मक पद्धतीमध्ये वळवून घेतलेलं आहे. पुण्याच्या सभेमध्ये राजपुत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनाही जो काही मानसन्मान दिला, देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांची, अमित ठाकरे यांची गाठ घालून दिली, त्या ठिकाणी ओळख करून दिली. आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदी
यांच्या भाषणाचं किंबहुना त्यांच्या मेमरीचं इतकं कौशल्य म्हणावं लागेल की शेवटच्या अगदी 2 मिनिटांमध्ये त्यांनी राज ठाकरे यांचं महायुतीमध्ये स्वागत केलं. त्यामुळं हिंदुत्ववादी, मराठी मतं, राज ठाकरे यांना मानणारा वर्ग सुद्धा त्या ठिकाणी खुश करायला नरेंद्र मोदी विसरले नाहीत, हे त्या ठिकाणी तितकंच खरं आहे. सर्वच पद्धतीनं अगदी साम दाम दंड भेद सर्वच कुशल नीती, बेरजेचं राजकारण, देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रामध्ये असलेलं भाजपचं नेतृत्व असेल, या सर्व गोष्टीमुळं भारतीय जनता पार्टीला बूस्टर डोस दिलेला आहे, हे कोणी नाकारून चालणार नाही. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या ज्या ठिकाणी अजून निर्णायक मतासाठी वेग वाढवावा लागणार असेल, निर्णायक मतं जर का फिरवायची असतील, कुंपणावरची मतं जर का भाजपच्या पाड्यात आणायची असतील, तर भविष्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये लागू शकतात. कारण नरेंद्र मोदी यांच्या सभेला जी जमणारी अफाट गर्दी आहे, ती अफाट गर्दी असं दर्शवते की सहानुभूती किंवा कोणत्याही बंडापेक्षा सुद्धा नरेंद्र मोदी देशामध्ये आम्हाला महत्त्वाचे आहेत, या पद्धतीचं ते नॅरेशन सेट झालेलं आहे, हे कोणी नाकारून चालणार नाही. कोल्हापूरमधील नरेंद्र मोदींच्या सभेला जी आलेली गर्दी होती, ती गर्दी कोणत्याही भावनिकतेपेक्षा किंबहुना नरेंद्र मोदीवरती विश्वास ठेवण्यासाठी आलेली लोक होती, तसेही नाकारून चालणार नाही. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये मतं घालून गेले तर आश्चर्य वाटायला नको. एवढं मात्र नक्की की जे काही बंड झाले होते, सहानुभूतीची लाट होती, ती नरेंद्र मोदी यांनी एकाच महाराष्ट्र दौऱ्यामध्ये संपूर्णपणे सपाट करून ठेवलेले, एवढं मात्र नक्की. तुर्तास धन्यवाद.